कार्लसन वर्सेस अर्जुनची नॉर्वेमध्ये चौथ्या राऊंडला हा गेम होत आहे. कार्लसन व्हाईट कलर आहे. तिथे तुम्ही बघता एक लहान मुलगा आहे. अर्जुन ॲडजस्ट करत होता पीसेस. तो थांबला आहे मॅग्नससाठी. मॅग्नस कार्लसन आल्यावरच तो मुलगा फर्स्ट मूव करेल आणि इनॉग्रेट करेल. ही खूपच एक्साइटिंग मॅच आहे कारण अर्जुनने कार्लसनला आधीही हरवलं आहे आणि कार्लसनने त्याला एक खूप नाव दिलं होतं असं मॅड मॅन म्हणून. कारण अर्जुनचा जो प्ले आहे ओव्हरऑल तो इतका इंटरेस्टिंग असल्यामुळे कार्लसनने त्याला ते अप्रिशिएट केलेलं होतं. आणि तिथे बघाल तुम्ही तर कार्लसनने किती छान एक हसून असा हँडशेक केला त्या लहान मुलाशी. तो ओव्हरऑलच त्याला असं लहान मुलं आवडतात आणि तो खूपच त्यांच्याशी असा छान असतो जनरली. फर्स्ट मूव झालेली आहे इनॉग्रेशनची. D4 खेळला आहे आणि परत तुम्ही बघाल तर अर्जुन एकदमच सिरियस आहे आणि कार्लसनला बघाल तर बऱ्यापैकी असा रिलॅक्स्ड आहे. खूप हसून आता तो मूव मागे घेणार आहे का ती मूव बोर्डावर तशीच ठेवणार आहे हे बघूया. पीसेस ॲडजस्ट करतो. नॉर्मली सगळे चेस प्लेयर बोर्डावर आल्यावर त्यांनी स्वतःच्या प्रमाणे ते ॲडजस्ट करतात आणि नाईट्सला पण कोणी अगदी समोर फेसिंग करतात किंवा काय काय लोकांना साईडला आवडतं जसं कार्लसनला. ब्लॅकने क्लॉक स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट मूव C4 या ओपनिंगला इंग्लिश ओपनिंग असं म्हणतात. अर्जुन असं बघतो लगेचच कार्लसन उठून गेला आहे बोर्डावरून. C5 खेळलेला आहे. सिमेट्रिकल म्हणतात ह्याला. C4 C5 सेम जे व्हाईटने खेळलं आहे तसंच ब्लॅक खेळतो इकडे. आणि कार्लसन बोर्डावर येऊन G3 खेळला आहे. इथे हे जे घर आहे G2चं तर त्याला फियांचेटो बिशप असं म्हणतात. जेव्हा बिशप ह्या डायगनलवर येतो तिथे फियांचेटो बिशप म्हणतात. अर्जुन पण सेमच G6 खेळला आणि तो म्हणाला माझाही बिशप फियांचेटो होणार आहे इकडे बिशप G7 वरून. आणि कार्लसन आता बिशप G2 खेळला आहे. तुम्हाला स्कोरशीट तुम्ही लिहावीच लागते, कंपल्सरी असतं. बिशप G7 डेव्हलप केला आहे अर्जुननी पण त्याचा बिशप. खूप छान डायगनलवर आहे. तुम्ही बघाल इथे तर प्रेशर आहे त्यामुळे हा नाईट डेव्हलप झाला आहे C3वरती आणि ह्या प्रेशरला आत्ताला तरी ब्लॉक केलेला आहे. सेमच अर्जुन आत्तापर्यंत सगळं सेम करतो आहे. नाईट C6 सगळं मिरर झालेलं आहे. जे व्हाईटने खेळलं आहे तसं सेम ब्लॅक पण खेळलेलं आहे. हे सगळं स्टँडर्ड ओपनिंग आहे. हे ऑलरेडी त्यांचं प्रिपेअर्ड आहे. रुक B1वर आला आहे का तर पुढे मागे त्याला B4 खेळायचं असणार आहे ही आयडिया असल्यामुळे आणि या डायगनलवरून त्या रुकला काढून टाकलं आहे. आणि फायनली अर्जुननी नाईटला बाहेर काढलं आहे आणि वेगळी मूव केली आहे. म्हणजे सेम एक्झॅक्ट मूव नाही केली आहे रुक B8 खेळून. सो नाईट F6 A3 कार्लसन कंटिन्यू करतो त्याच्या आयडियाला की B4 पुढे मागे खेळायचं आहे असं तो दाखवतोच. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो A5 मी तुझं B4 येऊन देणार नाही इकडे. 1 2 आणि 3 जणं थांबवत आहेत ते. पण या मूव नंतर आणि ह्या मूव नंतर तुम्ही बघाल तर हा B5चा स्क्वेअर बऱ्यापैकी वीक झालेला आहे. सो D3 खेळला कार्लसन इकडे. बऱ्याच वेळा तुम्ही बिशप D2वरती पण काढता ह्याला सपोर्ट ठेवून म्हणजे तुम्हाला हे पॉन पुश करता येईल. कधी कधी त्याला सॅक्रिफाईस पण दिलं जातं. कार्लसन लगेच उठला आहे बोर्डावरून आणि अर्जुन आता E6 खेळला. आता हे खूप वेळा जेव्हा आपण G6 खेळलेलो असतो तेव्हा खरं तर E6 एवढ्या लवकर खेळत नाही. D6 खेळतो खूप वेळा किंवा कॅसल करतो. पण अर्जुन E6 आला आहे आणि आता नाईट F3 कार्लसननी सिम्पल डेव्हलपमेंट केली आहे. नाईटला बाहेर काढलं आहे एका चांगल्या स्क्वेअरवरती. अर्जुन इथे विचार करतो अर्जुनकडे 10 मिनटं जास्त आहेत कार्लसनपेक्षा आणि बऱ्यापैकी रिलॅक्स्ड पण दिसतो आहे तो. पण त्याच्या मनात चालू आहे की त्यांनी कॅसल केलं आहे आणि इथे तुम्हाला दिसते थोडेसे स्क्वेअर्स असे वीक आहेत त्यामुळे काळजीपूर्वक खेळणं महत्त्वाचं आहे अर्जुनसाठी. आता कार्लसनने कॅसल केलंच नाही. तो बिशप E3वरती डेव्हलप केला आणि तो म्हणाला की आता मी ह्या पॉनला अटॅक करतोय. तू कसं डिफेंड करणार आहेस B6 का D6. कारण इथे B6 खेळला तर कार्लसनकडे खूप पॉवरफुल मूव आहे D4 येणार आहे. मग अर्जुन क्वीन डेव्हलप करतो आणि म्हणाला की मला अजून D6 नाही खेळायचं कारण कदाचित मी D5 खेळीन पुढे आणि B6साठी पण मी थांबणार आहे. त्यामुळे त्यांनी क्वीन E7नी सपोर्ट केलेला इकडे. आणि कार्लसन आता त्याचा नाईट A4वर घेतला आहे. तो भलेही एजवरती असेल असा पण
इथे परत अजून एक अटॅक आलेला आहे C5वर, त्यामुळे आता डिसिजन घ्यावा लागेल अर्जुनला पॉन पुशचा. तर तो D6 करतोय, कारण आता B6 पॉसिबल नव्हतं, नाईटनी मेलं असतं, त्यामुळे फोर्स्ड झालं. आणि आता कार्लसन शांतपणे कॅसल करतोय, किंगला सेफ केलेलं आहे आणि अर्जुनला विचारतोय तू काय करणार आहेस, हा स्क्वेअर तर वीक आहे, कधीही मी तिकडे येऊ शकतोय पुढे मागे, सो तू काय करणार आहेस. सो अर्जुन म्हणतोय रूक B8, मला हा अटॅक नको आहे माझ्या रूकवरती आणि मला B5 पण खेळायचं आहे पुढे, त्यामुळे तो रूक B8 खेळतो. पण कार्लसन बोर्डावर येतो, 1 तास 17 मिनटं आहे आणि आता एक खूपच पॉवरफुल मूव आहे त्याच्याकडे, खेळणार आहे का तो ती मूव, सेंटरला चॅलेंज करणं. येस, तो D4 ही मूव खेळलेला आहे आत्ता. इथे हे महत्त्वाचं आहे की ब्लॅकनी अर्जुननी B6 खेळून हे स्ट्रक्चर सॉलिड ठेवायला हवं होतं, कारण B6 खेळला तरी पण ह्याच्यावरती काहीही अटॅकचं टेन्शन नव्हतं, पण अर्जुननी ते पॉन मारून टाकलं आहे. इथे त्यांनी एक एक्सचेंज केला आहे आणि ह्याच्यानंतर काय होणार आहे की थोडासा प्रेशर येणार आहे, कारण नाईट टेक्स D4. आता या नाईटवरती 2 जणांचा अटॅक आहे, मग अर्जुनला तो नाईट हलवावा लागणार आहे तिकडनं. आणि नाईट टेक्स D4 मारले, कारण हा नाईट B5वर पण जम्प केली असती, त्यामुळे नाईट टेक्स D4, कार्लसन बिशप टेक्स D4 मारणारच इकडे. क्वीन नाही आणणार तो असं बिशपच्या समोर, त्यामुळे बिशप D4. आणि इथे अर्जुनला आता थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण B6वरती नाईट बसणार आहे, त्यामुळे तो खेळतो B5 आणि त्यांनी इथे ब्रेक घेतलेला आहे पॉनचा. कार्लसननी ते एक्सचेंज केलं आहे पॉन, C टेक्स B5. अर्जुन त्याला आता मारणार आहे त्याच्या रूकनी आणि ती ओपन फाईल त्याला मिळणार आहे, रूक टेक्स B5. आणि हा नाईट तो म्हणतोय अरे हा तर कोपऱ्यात आहे इकडे, आता तर तू काहीच करत नाही आहे, तू काय करणार आहेस त्याचं. पण मॅग्नस म्हणतोय की काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याला मी परत आणतो आणि तुला रूकला पण अटॅक करतोय, त्यामुळे तुला रूक हलवावाच लागेल आत्ता. आणि मला इथे 2 प्यादी आहेत, तुझं एकच आहे, सो 2 vs 1 माझं इथे पासर निघणार आहे अर्जुन, असं तो सांगतोय त्याला. तर अर्जुन गेला मागे रूक B8 आणि तुम्ही बघाल तर हे पॉन एकटं पडलं आहे, म्हणजे त्याला आयसोलेटेड पॉन असं म्हणणार आहे आपण, कारण त्याला दुसरं कुठलंही पॉन सपोर्ट करत नाही. त्यामुळे कार्लसन क्वीन A4 गेला आहे, अटॅक केलं आहे त्यांनी या पॉनवरती. आणि अर्जुनला विचारलं आहे की तू कसं त्याला वाचवणार आहेस आत्ता. आणि खरं सांगितलं तर कुठलीही चांगली मूव दिसत नाही आहे की ज्यांनी हे वाचवलं जाईल, कारण इथे पटकन रूक C1 पण येणार आहे क्वीन C7 गेला तर. त्यामुळे अर्जुन म्हणतो की नो प्रॉब्लेम, मी ते पॉन सॅक्रिफाईस करणार आहे आणि त्याच्याही वेळी मला माझ्या पीसेसला ॲक्टिवेट करणार आहे, त्याच्यातून मी थोडं कॉम्पन्सेशन शोधणार आहे. त्यामुळे बिशप टेक्स B7 मारलं आहे इकडे. आणि अर्जुन आता तो बिशप कशाने मारेल, क्वीननी का रूकनी. क्वीननी त्यांनी ते मारलेलं आहे आणि हे पॉन आता व्हाईटला मिळतं आहे. एक पॉनअप, कार्लसन 1 पॉनअप होऊ शकतो, त्याच्यासाठी अर्जुनला खूप काळजीपूर्वक खेळावं लागेल. पण तो बोर्डावरनं उठला आहे आणि तो म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही आहे, तू मार माझं पॉन, माझ्याकडे खूप छान इथे क्वीन आहे आणि माझे पीसेस पण बऱ्यापैकी ॲक्टिव्ह येणार आहेत, माझे हे 2 पॉन पण सेंटरमध्ये जर का पुढे गेले तर तुला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचप्रमाणे तो E5 खेळतो आणि पहिलं तर त्यांनी बिशपला अटॅक केलं इकडे, त्यामुळे बिशपला मागे जाणं त्या मनाने असं भाग आहे की त्याला इथे परत यावं लागेल. पण हे पण पॉन अर्जुनचं पुढे लवकरच दिसतंय की ते येणार आहे आणि त्या मनाने सेंट्रल पॉन्स अर्जुनची अशी थोडी तरी डेडली वाटत आहेत, खतरनाक असं म्हणू शकतो, मोठी थ्रेट आहे. D4 येऊन एक पीस मिळणार आहे, त्यामुळे व्हाईटला नाईट किंवा बिशप हलवावं लागेल. कार्लसनने बिशप G5वर गेला आहे, कारण हे मारून त्याला हे पॉन खायचं आहे. त्यामुळे अर्जुननी ॲक्च्युली इथे रूक D8 ही चांगली मूव आहे, पण तो गेला D4. आता रूक D8 आला असता तर या नाईटला इथे जायला पॉसिबल नव्हतं इवन हे मारून. पण आता काय होणार आहे की कार्लसन तो नाईट मारतोय, बिशप टेक्स F6, आणि अर्जुन जेव्हा तो बिशपला परत मारणार बिशप टेक्स F6, तेव्हा हा नाईटला इथे खूप छान सेंटरमध्ये व्हाईट कलरचं स्क्वेअरवरती बसायला मिळतं आहे की त्या नाईटला परत हलवायला इतकं सोपं नाही आहे. सो नाईट D5 आणि आता बिशप अटॅक्ट आहे हा. सो बिशपला कुठे जायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्या डायगोनलवर जाणार आहे की इथे जाणार आहे अर्जुन, हे त्याला ठरवायचं आहे. तर तो जातो बिशप G5
आणि त्यांनी आत्ता तरी या पॉनला सोडून दिलं आहे, म्हणजे डिफेन्स त्याचा काढून टाकलेला आहे, पण तो म्हणतोय की मी हा स्क्वेअर कंट्रोल करणार आहे, तुझ्या रुकला ओपन फाईल देणार नाही आहे. त्यामुळे कार्लसन आता काय करणार पुढे, कारण रुगडी 8 पण येणार आहे, घोड्यावरती पण अटॅक होणार आहे, बऱ्याच गोष्टी होत आहेत. सो कार्लसन म्हणाला की नो प्रॉब्लेम, नाईटला मागे घेतो, नाईट B4, आणि इथे पण तुझं प्रेशर थोडं कमी वाटतं आहे, इथे पण मला कधीही ब्लॉक करता येईल, पण ह्याला अटॅक करतो आहे मी. त्यामुळे बिशप D2 गेला अर्जुन. ॲक्च्युली त्याला क्वीन E4 पण येता आलं असतं, खूप महत्त्वाचं, इथे अटॅक करून आणि इथे पण डिफेंड करून, पण तो बिशप D2 गेला. कार्लसनने ते पॉन मारून टाकलं. अजून एक पॉन मिळालं आहे, पण बिशप टेक्स B4, बिशप आणि नाईट एक्सचेंज झालेले आहेत आत्ता, आणि ते पॉन रिकवर करतो आहे अर्जुन. A टेक्स B4 नंतर ते पॉन खाणार आहे त्याच्या क्वीननी. सो क्वीन टेक्स B4, पण हे पॉन आयसोलेटेड झालेलं आहे. सो आत्ता तरी कार्लसन अजूनही हे एक पॉन अप आहे इकडे. सो स्लाईट कुठेतरी ॲडव्हान्टेज आहे. रूक D1 लगेच अटॅक केला आहे, क्वीन आणि रूक दोघांनी मिळून या D4 पॉनला ते वाचवावं लागेल. पण ते वाचवलं तर ब्लॅक व्हाईटकडे खूप पॉवरफुल प्लॅन्स आहेत. त्यामुळे अर्जुन म्हणाला मी काउंटर अटॅक करणार आणि मी E2चं पॉन खाणार, तुझ्या क्वीनला पण अटॅक केला आहे. या थीमला स्क्युअर असं म्हणतात. कार्लसन मागे गेला, क्वीन F4, त्यांनी क्वीन एक्सचेंज नाही केलं हे पॉन खाऊन. तो म्हणाला की तू हे पॉन खा आणि मग मी पण ते D4चं पॉन खाणार आहे, पण ते मी हत्तीने खाणार आहे आणि मला क्वीन्स हव्यात बोर्डावरती. सो त्यांनी क्वीन्सला रिटेन केलेलं आहे आणि तो रूक टेक्स D4 आता लवकरच मारणार आहे. क्वीनला पण अटॅक केलेला आहे आणि ह्या पॉनला जरी 3 जण अटॅक करतायत, पण तरी पण तुम्ही बघाल तर तो वेळ नाही आहे खायला ते पॉन. क्वीन B7, आणि आता इथे कार्लसनकडे खूपच इंटरेस्टिंग मूव आहे, क्वीन F6, जी तो सापडवतो, कारण आता रूक B2 मारलं तर खूपच प्रॉब्लेम येणार आहे. हा चेक येणार आहे, रूक D8ला क्वीन D8 चेक आणि किंग G7ला क्वीन D4 चेक देऊन हे रूक मेला असता. म्हणून अर्जुन जातो मागे, रूक E6, पण ही एवढी खास मूव नाही आहे. इकडे H5 एक महत्त्वाची मूव होती, पण अवघड मूव होती. रूक E6 गेल्यानंतर आता कार्लसनकडे एकदमच भारीतली मूव आहे आणि तो शोधणार की नाही हे बघणं भाग आहे. शोधतो, तो सापडतं त्याला. हा चेक आलाय, मेट असती पण हा रूक असल्यामुळे रूक टेक्स D8 खाल्लाय तो रूक. व्हाईटनी लगेचच त्याला मारणार आहे. क्वीन टेक्स D8, किंगला एकच जागा आहे आत्ता, किंग G7 इकडे, आणि त्याच्यानंतर परत अजून एक चेक क्वीनकडे. क्वीन्सचा तोच असतो प्रॉब्लेम की किंग्सच्या भोवती क्वीन भरपूर चेक देऊ शकतात आणि त्या चेक देऊन देऊन क्वीन स्वतःला पण इम्प्रूव्ह करू शकते. किंग परत मागे गेलेला आहे आणि बघाल तर शेवटी हे एक पॉन उरलेलं आहे कार्लसनकडे. हे एक एक्स्ट्रा पॉन आहे, तो शांतपणे त्याला पुश करतोय. प्लस तुमचा रूक पण इतका छान प्लेस आहे की तो पॉनच्या मागे, आणि ही खूप चांगली गोष्ट असते की रूक पॉनच्या मागे असेल की त्याला पुश करायला खूप सोपं पडतं. अर्जुन H5 येतोय, एक जागा केली किंगसाठी, आणि हे पॉन H3वर पोचलं तर इथे थोडा काउंटर प्ले मिळेल. पण कार्लसन म्हणतो काही फरकच नाही पडत आहे, मी इथे पॉन पुश करणार आहे कारण माझी पॉन हे पोटेन्शियल क्वीन आहे. तर रूक B6, अर्जुननी त्याला ब्लॉक केलं आहे आणि पॉन पण आता अटॅक केलं आहे, तो मारणार आहे हे पॉन. त्यामुळे कार्लसन त्याला सपोर्ट करू शकतो, पण त्याला पुढे म्हणजे प्रोग्रेस करायला कसं करायचं हा विचार करावा लागेल. आणि नाही तर कार्लसनकडे एक खूप भारी मूव आहे आणि खूप अवघड आहे, पण त्याला सापडते. आयुष्यभर तो रूक E1 खेळला इकडे, ही खूप अवघड मूव होती. त्यांनी इथे पॉन दिलेलं आहे, पण इथे मेटची थ्रेट असल्यामुळे क्वीन B8, अर्जुन बॅक रँकला सेव्ह करतोय, पण तरीही रूक E8. कार्लसन म्हणतो काही फरकच नाही पडत आहे, रूक E8 चेक, मी डिफ्लेक्ट करतोय, मी त्या क्वीनला बाजूला पाठवतोय सो दॅट मी तुझ्या रूकला पण खाणार आहे. आणि फायनली आपल्याकडे फक्त क्वीन्स उरलेत, पण माझ्याकडे हे पॉन आणि क्वीन, आणि हा कार्लसन समजला जातो क्वीन एंडगेमचा प्रचंड एक्सपर्ट. सो क्वीन एंडगेममध्ये गेला आहे विथ अ पॉन अप पोझिशन, म्हणजे एक्स्ट्रा पॉन. आणि इथे बघा किती चेक्स येत आहेत. ब्लॅकची क्वीन परत चेक देते. ही आहे 39वी मूव, आणि आता 40व्या मूव नंतर
प्रत्येक मुलात 10 सेकंद एक्स्ट्रा मिळत आहेत. अजून एक चेक गेला. सारखे चेक जर का आले आणि किंगला त्याच सेम ठिकाणी जावं लागलं तर त्याला परपेच्युअल असं म्हणतात आणि ती ड्रॉ होते. पण कार्लसन नक्कीच तसं होऊन देणार नाही आहे. त्याला ही चेकची काही भीतीच वाटत नाही. नॉर्मली एखाद्याला खूप कॅल्क्युलेट करावं लागेल की बाबा चेक येत आहेत का, परपेच्युअल येत आहेत का. पण कार्लसनने तुम्ही बघितलं तर त्या एवढ्या अवघड ठिकाणी त्यांनी 1 मिनटं पण घेतला नाही आणि त्यांनी एवढी अवघड मूव केली. हे त्याचं डीप अंडरस्टँडिंग आहे. एवढ्या वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला जो माणूस आहे आणि ज्यांनी क्वीन एंड गेम्सला इतक्या अवघड क्वीन एंड गेम्सला खूप वेळा कन्वर्ट केलेला आहे, खूप लाँग गेम खेळून. तर तो तुम्हाला एक्सपिरियन्स इथे दिसतोय. किंग E3, क्वीन C3 चेक. बघा आत्ता तरी शेवटच्या 5सा मूवपासून अर्जुन चेक देतोय. पण कार्लसनच्या किंगला काहीही भीती नाही आहे. इतका बिंदास्त राजा आहे ना हा, की बघा इतक्या सेंटरवरती अजूनही चेक येत आहेत तरी म्हणतो अरे काय फरक पडतोय, मी माझं आयुष्य मस्त जगणार आहे असं तो म्हणतोय. आणि तो आपला चालतच बसलाय पुढे, काही टेन्शन आणि फिकर न करता. किंग पोचलाय E5वर. आता किती चेक देणार, कारण चेक देत बसला तर किंग जाणार आहे इकडे. त्यामुळे किंग G7. फायनली अर्जुनला ते लक्षात आलं आहे. त्याने किंग इथे हलवला आहे, कारण चेक दिला असता तर किंग पुढे गेला असता. त्यामुळे किंग G7. आणि आता कार्लसन शांतपणे H4 खेळतो आहे. बघितलं तर क्वीन ह्यालाही डिफेंड करते, ह्याला डिफेंड करतं आहे, हे पॉन ह्याला डिफेंड करतं आणि हे पॉन ह्याला. सगळं एकमेकांना सपोर्ट करतं आहे. अशी असली पाहिजे फॅमिली. क्वीन D3 खेळला आहे अर्जुन, पण हा चेक नाही आहे. कार्लसनने शांतपणे क्वीन हलवली आणि तो म्हणतो आता मी हे फक्त पॉन पुश करणार आहे इकडे, त्यामुळे तुला थांबवता येत असेल तर थांबव. आणि अर्जुनकडे फक्त 15 सेकंद होते. 1 सेकंद असताना त्यांनी क्वीन F5 चेक दिलेला आहे. त्याला 10 सेकंद एक्स्ट्रा मिळाले, पण या 11 सेकंदाचा काहीही उपयोग नाही आहे. किंग D6 तो गेला आहे आणि तो म्हणतो आहे तू चेक दिलास तर अजूनही मी पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याच्यानंतर 0 चेक. अर्जुन रिझाईन करतो. लगेचच कार्लसनला विचारतो की माझं काय चुकलं, आणि कार्लसन त्याला सांगतोय रुकी 8 कदाचित तिकडे काहीतरी त्याचं ॲनालिसिस चालू आहे. आपल्याला एक्झॅक्टली ऐकू तर येत नाही आहे, पण खूपच ही छान क्वालिटी आहे की एवढं हरल्यानंतर पण तुम्ही समोरच्याकडून शिकण्याच्या वृत्तीने बघतायत. तुम्ही त्याचे काय विचार होते हे समजण्याचा प्रयत्न करताय, कारण त्याच्यातून जी ग्रोथ आहे ती भरपूर आहे. की आपल्या अपोनंटचा विचार आपल्याला कळला तर आपल्याला कळतं आपण कॅल्क्युलेशन बरोबर करत होतो का नाही. पण अर्जुननी खूप छान फाईट दिली आहे कार्लसनला आणि कार्लसन सुंदर प्रकारे एक गेम अर्जुनशी खेळून त्याला हरवलं आहे व्हाईटकडून. सो हे आहे नॉर्वे चेस. अजून एकदा अर्जुनला चान्स मिळणार आहे कार्लसनशी खेळायला व्हाईटकडून लवकरच. तर सगळ्यांनी बघत राहा. थँक्यू.